मला बघणाऱ्या माझ्या सर्व लोकांना जय मसीह परमेश्वराची स्तुती हो. प्रियांनो, आज आपण विषय बघणार आहोत की आपण बघतो समाजामध्ये की लोक चांगलं करता करता थकतात, कारण त्यांना ताबडतोब रिझल्ट पाहिजे असतो. तर त्यांचं म्हणणं काय असतं की चांगलं करून कोणाचंही भलं झालेलं नाही आहे, काही फायदा नाही चांगलं करण्यात, खऱ्याने वागून काही फायदा नाही, खऱ्याचा काही फायदा नाही. आपण बघतो अशामुळे काय होतं की चांगली वागणारी व्यक्तीसुद्धा बिघडून जाते. तर प्रियांनो, प्रश्न हा आहे की ही खरी गोष्ट आहे का, की काही चांगलं केलं की त्याचं फळ भेटत नाही आपल्याला, किंवा काही लोकांचं म्हणणं असतं वरती गेल्यावर भेटणार का. तर हाच विषय आहे आपला आजचा, की वरती म्हणजे नेमकं कुठे. ओके. आणि जे आपण चांगलं करतो, जे आपण खऱ्याने वागतो, त्याचं प्रतिफळ आपल्याला मिळतं का, हा सवाल आहे प्रियांनो. तर कितीतरी बहिणी असं बोलतात की काय चांगलं वागून काही फायदा नाही, किंवा माणसं मुलं सगळ्यांच्याच, कारण ही दुनिया एवढी बिघडलेली आहे की इथे वागताना आपण कितीही खऱ्याने वागलो तरी आपल्याला अन्याय होतो. त्यामुळे ते कुठे ना कुठे थकतात आणि बोलतात की चांगलं वागून काही फायदा नाही. तर प्रिय लोकांनो माझ्या, मी हे सांगायला व्हिडिओ बनवत आहे की हर एक गोष्टीचं तुम्हाला प्रतिफळ आहे, की वाईट असू द्या की चांगली असू द्या. तर मला सांगा, वाईट गोष्टीचं जर तुम्हाला प्रतिफळ मिळतं आहे तर चांगल्या गोष्टीचं पण भेटणार ना, आहे की नाही. तर काल काय झालं, मी चर्चमध्ये गेली होती प्रार्थनेला. तिकडून येताना एक वयस्कर होते आणि त्यांच्यावर थोडा अन्याय झाला. म्हणजे काय झालं की एक कारवाल्याने त्यांना काहीतरी, आता मला काही कळत नाही तेवढं, पण त्यांनी कट मारला त्यांच्यासमोर. तर ते टेन्शनमध्ये आले आणि त्याचा गुन्हा असून ते ह्या बाबालाच बोलत होते. तर आता वयाने जास्त असल्यामुळे आणि अनुभव जास्त असल्यामुळे त्यांना राग आला. तर ते टेन्शन घेत होते, बोलत होते, शिव्या देत होते. तर मी म्हटलं, बाबा जाऊ द्या ना, द्या सोडून, जाऊ द्या, त्याचे गुन्हा झाला, माफ करा त्याला. बाबा बोलत होते, कसं काय सोडा. म्हटलं अहो नाही, त्यांचं वाईटाचं वाईटाला फळ भेटते, जाऊ द्या, द्या सोडून, करा माफ. नाही नाही, माफ करून कोणाचं भलं नाही झालं, नाही नाही, चांगलं वागून काही फायदा नाही. म्हटलं बाबा त्याचं फळ मिळतं आहे. ते बाबा बोलत होते कधी, वरती गेल्यावर का. तर प्रियांनो, मला हसायला आलं. बघा, वरती काय आपल्या बापाचं राज नाही आहे. असंच जायला साधा आपण पृथ्वीवर पण प्रवास करताना आपल्याला काही फॉर्मॅलिटीज असतात, ते पूर्ण करावे लागतात. उदाहरणार्थ, आपल्याला एखाद्या गावाला जायचं तर आपल्याला काय काय करावं लागतं, आपल्याला तयारी करावी लागते, आहे की नाही. आहे त्याच कपड्यात नाही जाऊ शकत आपण. काहीतरी विशेष आपण स्पेशल कपडे घेतो, स्पेशल तयारी करतो, तिकीट काढतो, आहे की नाही. गाडीची बुकिंग असते, त्याची खूप काही प्रोसेसमधून जावं लागतं आपल्याला, तयारी असते, बरोबर आहे का नाही. मग मला सांगा, वरती जाण्यासाठी काही तयारी असेल की नाही, स्वर्गराजमध्ये जाण्यासाठी. असं इथे गुटखा खा, इथे तंबाखू खा, इथे सिगारेट वडा, इथे वाटेल ते खोटं बोला, देवाला ओळखू नका, टाईम घाला पिक्चरमध्ये, टी व्ही बघण्यात, सिरियलमध्ये, भांडण्यामध्ये, निंदा करण्यामध्ये, आणि आपण असंच उठून स्वर्गराजमध्ये जाणार का प्रियांनो. बिलकुल. तर तोच विषय आपला, त्याची तयारी काय काय असते म्हणून. तर प्रियांनो, आपल्याला बनवणारा जो परमेश्वर आहे त्याला ओळखण्याची गरज आहे आपल्याला. तो जिवंत देव आहे, तो आपल्यात राहू इच्छितो, आपल्या हृदयाचा दरवाजा वाजवतो तो अनेक लोकांद्वारे. येस, आपण बघतो लोक देवाचा संदेश सांगत फिरतात, हातामध्ये काहीतरी तुम्हाला वाचायला देतात, तेव्हा आपण तुच्छ लेखून फेकून देतो, आपण गलत करतो. कारण हे परमेश्वराकडून आहे. परमेश्वर चाहतो या सृष्टीमध्ये, त्या पृथ्वीवरती जेवढे मानवजाती आहे, कोणीही नरकात जाऊ नये, ही देवाची इच्छा प्रियांनो. कारण स्वर्गराज इतकं मोठं आहे ना, की त्या स्वर्गराजमध्ये आपल्या राहण्याच्या जागा आहेत, आणि त्या स्वर्गराजमध्ये जाण्यासाठी आपल्याला काही तयारी करावी लागते. प्रभू येशू जेव्हा दुनियात आले, तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की ते जर परमेश्वर होते तर मग त्यांना क्रूसावर का मारलं लोकांनी. तर एक बिचारे म्हणून त्यांच्याकडे बघतात काही लोक. पण मी तुम्हाला सांगते प्रियांनो, ते बिचारे नाहीत, ते आहेत सर्वशक्तिमान प्रभू. त्यांच्या नावाला हर एक बिमारी घाबरते, त्यांच्या नावाला हर एक अंधकाराची शक्ती घाबरते, त्यांच्या नावाला हर एक दुष्ट आत्मा थरथर कापते. प्रियांनो, काही लोक बघतात, नवीन चर्चमध्ये लोक असे उड्या मारतात, त्यांच्या आतमध्ये दुष्टात्मा प्रगट होते, तेव्हा आपण बोलतो अरे अंधश्रद्धा आहे, अरे नाटक करतात, अरे पैसे दिले लोकांनी. नाही प्रियांनो, आपण फसत आहोत. तर येशूचं नाव हे सैतानाला घाम सुटतो.
येशूचं नाव ऐकून. ते महान परमेश्वर क्रूसावर त्याला कोणी मारावं अशी कोणाची लायकी आहे का या पृथ्वीवर? बरोबर आहे की नाही? तर प्रियांनो, परमेश्वर आपल्या खातीर स्वर्ग सोडून धरतीवर आला. जसं एखादी व्यक्ती किंवा एखादा मुलगा एखाद्या मुलीला प्रेम करत असेल तर तो 7 समुद्र पार करून जातो तिला भेटायला. बरोबर आहे की नाही? प्रेमात एवढी शक्ती असते. तर परमेश्वराचं ते पवित्र प्रेम बघा. त्याने स्वर्गराजमधला आयश आराम सोडून ह्या धरतीवर माणसाच्या स्वरूपामध्ये स्वतःला शून्य केलं प्रभूने आणि माणसाच्या स्वरूपामध्ये ते या धरतीवर आले देहरूपाने. परमेश्वर पवित्र आत्मा आहे आणि त्याने मनुष्य बनून देह धारण करून तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये 33.5 वर्ष परमेश्वर ह्या पृथ्वीवर आले आपल्या खातीर, आपल्या प्रेमाखातीर. आपण वाचावं म्हणून, आपण सैतानाच्या बंधनातून, मृत्यूच्या भयापासून, पापापासून आपल्याला छुटकारा देण्यासाठी परमेश्वर धरतीवर आले. आणि त्यांनी काय केलं माहिती आहे? कसं जीवन जगायला पाहिजे दाखवलं. ते रात्र रात्र प्रार्थना करायचे. ते कोणाला नाव ठेवत नव्हते, ते दोष लावत नव्हते, ते अशुद्ध बोलत नव्हते, ते बदला घेत नव्हते. त्यांनी दाखवलं की जीवन कसं जगायला पाहिजे. आणि क्रूसावर गेलेला असतानासुद्धा त्यांनी हातात खिळे, मस्तकात खिळे, आपल्या पायामध्ये खिळे ठोकलेले असताना, क्रुसिफाय झालेले असताना मानवजातीसाठी काय प्रार्थना केली सगळ्यांनाच माहिती आहे. आणि ज्यांना माहीत नसेल ते ऐका कानं खोलून की हे पिता हे काय करतात यांना कळत नाही, हे अज्ञान आहेत यांना माफ कर. किती श्रेष्ठ ते प्रेम, किती महान तो परमेश्वर, ज्याला वेदनामध्ये असताना सुद्धा तुम्हाला आणि मला एवढंसं दुःख आलं ना प्रियांना तर आपण किती बडबड करतो, दोष लावतो. माफ करणं तर सोडूनच द्या. छोट्या छोट्या गोष्टी पण माफ नाही करत आपण लोकांना, आहे की नाही? ही महानता, ही सहनशीलता हे परमेश्वर चाहतो. बेटा मी नम्र झालो, तुम्ही पण नम्र व्हा. मी दीन होतो, मी महान प्रभू असूनही दीन झालो, तुम्ही दीन राहा. हे आहे क्वालिफिकेशन स्वर्गराजमध्ये जाण्याचं. हे क्वालिफिकेशन आहे प्रियांनो. प्रभूला ओळखा, परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे जीवन करा. तुम्ही वाचलात लोकांना वाचवा, तुम्ही बंधनातून सुटलात लोकांना सोडवा. तुमच्या जीवनात खुशी आली लोकांच्या पण आली पाहिजे. तुमच्या जीवनात तुम्ही आशीर्वाद प्राप्त केला, देवाला ओळखलं लोकांनी पण ओळखावं म्हणून श्रम करा. ह्या जीवनामध्ये ह्या पृथ्वीवरती आपण कितीही आराम केला ना प्रियांनो, कितीही लक्झरी लाईफ जगलं ना प्रियांनो, जर आपण सगळं जग जिंकलं आणि आपण नरकात गेलो तर काय फायदा? परमेश्वराचं वचन सांगतं आहे की मनुष्याने सर्व जगाला जिंकलं आणि आपली आत्मा नरकात गेली तर त्याला काय लाभ, आहे की नाही? तर मकसद हाच आहे की तुम्ही सगळ्यांनी हे वचन ऐकून एकदा तरी जाणावं हे सत्य आणि एकदा तरी ऐकावं की येशू कोणी अनुभव घ्यावा. प्रियांनो, माझं जीवन देवाने वाचवलं, माझ्या जीवनात आरोग्य दिलं प्रभूने, चंगाई छुटकारा दिला. माझ्या मुलाला हार्टला होल होतं, त्याचा बिना ऑपरेशनचं, म्हणजे ते 10 दिवसाचा होता तेव्हा हार्टला होल सांगितलं होतं डॉक्टरने. मी फक्त प्रार्थना करायची, धन्यवाद करायची आणि प्रभूने असा चमत्कार केला की जेव्हा त्याची सोनोग्राफी केली ना तर डॉक्टरने सांगितलं होल होतं, माप पण दिलं होतं 0.5 mm, पण तिथे होलच नव्हतं प्रियांनो. जेव्हा ते चेकअप केलं ना त्याचं रिझन होते आईची प्रार्थना दुआ. रोज मी प्रार्थना करायची, प्रभू तू बनवलंस आणि त्या हृदयाला होल कसं काय कुठून आलं हे तुलाच माहिती आहे आणि तुलाच हे चमत्कार करायचा आहे. आणि परमेश्वराने केलेला खूप काही अनुभव घेतला प्रभूचा आणि प्रभूचा अनुभव घेणारी व्यक्तीच त्या प्रेमाविषयी सांगू शकते. प्रियांनो, आज 25 वर्षाचा प्रवास माझा, खूप काही तकलीफ आली, तुफान आलं, मुसीबत आली, निंदा कष्ट आले, विरोध आला आणि त्याच्यामध्ये प्रभू परमेश्वराचे अनुग्रहरूपी ढाल माझ्यासोबत होती. परमेश्वराने मला वेढलेलं होतं, त्याच्या अनुग्रहाने कृपेनं त्याने मला घेरलेलं होतं आणि त्यामुळे माझा कुठेही नाश झाला नाही आणि मी कधीही मरायचा विचार केला नाही. माझ्या असंख्य बहिणी अशा तकलीफीत असतील, ज्यांचे उपेक्षा होत असेल, अपमान होत असेल, घरामध्ये छळ होत असेल, प्रियांनो प्रभूचं नाव घ्या, मनातली मनातच घ्या. आपल्या बेडरूममध्ये गेला असता घुटण्यावर बसा, बोला त्या प्रभूशी, प्रभू मला जगायला होत नाही, मला हे सहन होत नाही. प्रियांनो, जसं आपण उठतो ना तर हर एक क्षणाला अडखळण येतात बघा. माझा तर अनुभव आहे की
अरे बापरे, अरे बापरे, अशाच क्रिया घडत असतात आपल्या जीवनात, आहे की नाही? जसं की लेकरू एक सांगितलं तर एकच करतं आहे, मुलं ऐकत नाही, नवऱ्याला काही काम सांगलं तर ते ऐकत नाही. म्हणजे हर एक ठिकाणी आपल्याला रुकावट ह्या दुनियामध्ये विरुद्ध वागणारे लोक भेटतात की नाही? सांगा मला. तर आपण कसं आनंदी जगणार? कसं आपण, मला तर शक्य नाही की म्हणजे प्रियांनो, परमेश्वराच्या मार्गात जेव्हा आलो ना, लोकांना असं वाटतं की देव आहे तर मग सर्व व्यवस्था असायला पाहिजे. नाही, प्रभूने सांगितलं बेटा हे स्वर्गाचा मार्गात तुम्हाला चालायचं आहे आणि याच्यात मध्ये अडचण येतील, पण माझी कृपा आहे तुमच्यासोबत, तुम्हाला लढायचं आहे, तुम्हाला युद्ध जिंकायचं आहे. हालेलुय्या. परमेश्वराने त्याच्या रक्ताद्वारे आपल्याला विजय दिलेला आहे आणि त्या विजयामध्ये परमेश्वर नेतो. काही लोक बोलतात प्रभू मी उद्यापासून खोटंच बोलणार नाही, आणि ते डेफिनेटली दुसऱ्या दिवशी 7 खोटं बोलतात. प्रियांनो, आपल्या मीपणामध्ये काही दम नाही, लक्षात ठेवा. आपण ही प्रार्थना करायला पाहिजे,